रामकृष्ण हरी मित्रांनो, 3 वर्षानंतर हा अधिक मास या ठिकाणी आता चालू झाला आहे. आणि अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. प्रत्यक्षात भगवंतानं या महिन्याला स्वीकार केले स्वतः. आणि भगवंतानं सांगितले की जो कोणी भक्त या पुरुषोत्तम मासामध्ये भक्ती करील, चांगलं कर्म करील, त्याला अक्षय फळ त्या ठिकाणी भगवंत देणार. आणि मित्रांनो, अशा पवित्र महिन्यामध्ये भगवंताची लाडकी म्हणजे एकादशी. आणि ही एकादशी 27 मेला आली बघा. पद्मिनी एकादशी म्हणतात, कमला एकादशी म्हणतात. ही पद्मिनी एकादशी भगवंताची लाडकी आहे. आणि या एकादशीचं जर व्रत केलं ना, तर 10,000 वर्ष तपश्चर्या केल्याचं फळ मिळतं. एवढंच नाही, पुत्रप्राप्ती होते. ज्याला पुत्र नाही ना त्याला पुत्रप्राप्ती होते, धनसंपत्ती मिळते, वैभवात जीवन जातं आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये भगवंत नेतात बघा. आणि मित्रांनो, आज आपण या पद्मिनी एकादशीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. असं काय रहस्य आहे पद्मिनी एकादशीचं? मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही पद्मिनी एकादशीची कथा म्हणजेच कमला एकादशीची कथा ऐकल्यानंतर जरूर आपण या एकादशीचं व्रत करताल बघा, जरूर. चला, वेळ न दौडता सुंदर अशी आज आपण या पद्मिनी एकादशीची कथा ऐकूया. तर मित्रांनो, युधिष्ठिर महाराजांच्या महालामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज यांचा संवाद चाललेला होता. आणि त्यावेळी युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला, हे जनार्दन, अधिक मासाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? कृपा करून मला या एकादशीचं महात्म्य सांगा. आता युधिष्ठिर महाराजांचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी बघा स्मित हास्य केलं आणि उत्तर दिलं, हे राजन, या अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणारी अत्यंत दुर्लभ परम कल्याणकारी एकादशीचं नाव पद्मिनी एकादशी आहे. आणि ही एकादशी अत्यंत कल्याणकारी व पवित्र एकादशी आहे. हे राजन, मी तुला या एकादशीची सुंदर अशी कथा सांगतो. ही कथा एक समयी पुलस्य मुनींनी ब्रह्मपुत्र नारद मुनीला सांगितलेली होती. आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले की त्रेतायुगामध्ये कृतवीर नावाचा एक महान राजा होता. त्याची राजधानी माहेशमती होती. आणि या राजाला 1000 राणी होत्या. आणि हा राजा कृतवीर आपला 1000 राण्यांच्या वरती समान प्रेम करत होता. परंतु राजाचं दुर्भाग्य, कुठल्याही राणीला पुत्रप्राप्ती नव्हती. या कृतवीर राजाने अनेक यत्न केले, तपस्या केली, परंतु राजाला पुत्रप्राप्ती नव्हती बघा. त्याचं मूळ कारण, एका ऋषीनं या कृतवीर राजाला शाप दिला आणि त्यामुळे ह्या राजाला संतान होत नव्हती. आणि हा कृतवीर राजा फार दुःखी झाला. आणि एके दिवशी तो विचार करू लागला की जंगलात जावं आणि तपश्चर्या करावी भगवंताची. आणि राजानं दुसऱ्या दिवशी ठरवलं की घनदाट जंगलात जायचं आणि तपश्चर्या करायची. यासाठी प्रथम या कृतवीर राजानं आपलं जे राज्य आहे ते कुशल मंत्री म्हणजे हुशार मंत्र्याच्या हातात राज्याचा कारभार सगळा दिला. आणि या कृतवीर राजानं मुनीचा वेश धारण केला आणि राजा निघाला जंगलाच्या दिशेनं. त्याच वेळी राजाची एक राणी राजाच्या जवळ आली. ती राणी अत्यंत गुणवान होती आणि ती राणी राजा हरिश्चंद्राची पुत्री होती. तिचं नाव होतं पद्मावती. आपला पती जंगलात तपश्चर्याला जात आहे ही पाहून राणी पद्मावती त्या ठिकाणी म्हणाली, मी एक पतिव्रता स्त्री आहे आणि त्यामुळं माझा पती ज्या परिस्थितीमध्ये राहील तसंच राहणं माझं कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी बघा पद्मावती राणीनं आपली राजवस्त्र बघा काढली, सगळं दागिनं आपल्या बाजूला काढून ठेवलं महालामध्ये आणि साधी वस्त्र परिधान केली. आणि कर्तवीर राजाबरोबर ही राजाची पत्नी पद्मावती जंगलात आली. आणि हा कर्तवीर राजा गंधमान नावाच्या पर्वतावरती जाऊन बसला बघा, ज्या ठिकाणी बजरंग बली असतात बघा त्या ठिकाणी. आणि या कर्तवीर राजानं 10,000 वर्ष भगवान श्रीकृष्णांची तपश्चर्या केली बघा, 10,000 वर्ष. परंतु तरी सुद्धा या कर्तवीर राजाला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले नाहीत. आता ही राजाची पत्नी पद्मावती ती सुद्धा बघा राजाबरोबर होती आणि तिला आपल्या पतीचं हे कठोर तपश्चर्या केलेलं पाहत नव्हतं बघा. कारण राजानं एवढं ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता राजा तपश्चर्या करत होता आणि त्याला भगवंत काय प्रसन्न होत नव्हते. म्हणून पद्मावती राणीनं ठरवलं
की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी आता मलाच उपाय शोधला पाहिजे. आणि या गंधमान पर्वताच्या जवळ सती अनुसया यांचा त्या ठिकाणी बघा आश्रम होता. आणि पद्मावती राणी सती अनुसयाच्या आश्रमामध्ये गेली आणि त्या ठिकाणी मातेच्या पायाशी नतमस्तक झाली आणि सती अनुसयाला प्रार्थना करू लागली, ही माता, माझा पती 10,000 वर्ष या गंधमान पर्वतावरती भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करतात, परंतु भगवंत त्यांना प्रसन्न होत नाहीत. ही माता, तुम्ही आम्हाला उपाय सांगा या गोष्टीवरती भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. माता अनुसया त्या ठिकाणी म्हणाली की हे पद्मावती, तुला नक्की पाहिजे तरी काय भगवंताला प्रसन्न करून. तिनं त्या ठिकाणी सांगितले की हे माता, मला असा पुत्र पाहिजे की तो या तिन्ही जगाचा सम्राट झाला पाहिजे आणि त्यासाठी भगवंताला आम्हाला प्रसन्न करायचे, उपाय तुम्ही सांगा. आणि त्यावेळी बघा माता अनुसयानी राणी पद्मावतीला उपाय सांगितला. हे राणी, ध्यान देऊन ऐक. माता म्हणाली की आता पुरुषोत्तम मास जवळ आलाय, पद्मिनी एकादश आहे. ही एकादशी इतकी महान आहे आणि ती एकादशी भगवान श्रीकृष्णाला आवडते. राणी, तू सकाळी लवकर उठ, स्नान कर आणि या एकादशीचं व्रत कर. पाणी सुद्धा तू दिवसभर घेऊ नको. भगवान श्रीकृष्णांचं तू दिवसभर नामस्मरण कर. भगवंत नक्की प्रसन्न होतील तुम्हाला. आता या ठिकाणी हे सगळं माता अनुसयेचं बोलणं ऐकलं. पद्मावतीला गगनात मावेण्याचा आनंद झाला आणि ती नतमस्तक झाली माता अनुसयाच्या पायाची बघा परत मातेच्या. आणि राणी पद्मावती गंधमान पर्वतावरती परत बघा. आणि दुसऱ्या दिवशी ही पद्मिनी एकादशी होती बघा. राणी लवकर उठणी, स्नान केलं आणि राणीनं दिवसभर भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण केलं बघा. दिवसभर पाणीचा घोट सुद्धा घेतला नाही, दिवसभर काही खाल्लं नाही. आणि ही एकादश संपन्न झाली. आणि जशी एकादशीचं व्रत संपन्न झालं, क्षणार्धात भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले. हजारो सूर्यांचा प्रकाश पडला. या पद्मावती राणीला म्हणाले, राणी, तू जे आज व्रत केलं या पद्मिनी एकादशीचं, या व्रतानं मी प्रसन्न आहे. कारण वर्षामध्ये ज्या 24 एकादशी येतात त्या 24 एकादशीमध्ये पद्मिनी एकादश मला अत्यंत प्रिय आहे. आणि जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यामध्ये हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास मला अत्यंत प्रिय आहे. आणि असं व्रत केल्यामुळं मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. तुला जो काय वर मागायचा आहे ते तू वर माग. पद्मावती राणी भगवंताला त्या ठिकाणी बघा मागणी केली, मला असा पुत्र दे की या तिन्ही लोकांचा तो सम्राट बनेल. आता भगवंताने तथास्तु म्हटलं. त्याच क्षणी राजा सुद्धा त्या ठिकाणी डोळेचा उडवा होता बघा. कृतवीर राजा. भगवंत राजाला म्हणले, राजा, अरे तू 10,000 वर्ष तपश्चर्या केली, परंतु 10,000 वर्ष तपश्चर्यापेक्षाही ही पद्मिनी एकादश फार महत्वाची बघ राजा. आणि याच्यामुळे मी प्रसन्न झालो एकादशीचं व्रत केल्यामुळे तुझ्या पत्नीनं. परंतु तू सुद्धा मला महाग, तू सुद्धा 10,000 वर्ष माझं नामस्मरण केले, माग तुला काय मागायचे ती. आणि कृतवीर राजा म्हणाला, भगवंता, मला तू असा पुत्र दे तो चक्रवर्ती सम्राट बनला पाहिजे. एवढंच नाही तर तिन्ही लोकांमध्ये देव, दानव, मानव, राक्षस, देवा माझ्या पुत्राला युद्धामध्ये कुणीच हरवू शकलं नाही पाहिजे. फक्त माझ्या पुत्राचा पराभव तुमच्या हातूनच होईल. मला असं वरदान द्या देवा. आणि भगवंतानी दान दिलं. तथास्तु राजा, तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. आणि भगवंत दान पावले. आणि राजा कृतवीर आणि या राजाची राणी पद्मावती दोघेही अगदी आनंदात आपल्या राज्यात आले आणि आनंदाने त्या ठिकाणी राज्य करू लागले. परंतु मित्रांनो, पुढे बघा, भगवंताची कृपा, भगवंतानं दिलेलं वचन कधी खाली जात नाही बघा. निसर्ग नियमाप्रमाणे सुंदर असा पुत्र प्राप्त या पद्मावती राणीला झाला. आणि या ठिकाणी कृतवीर राजानं या पुत्राचं नाव कृतवीर अर्जुन असं नाव ठेवलं बघा. आणि पुढे या राजाला बघा तिन्ही लोकातलं कुणी हरवू शकलं नाही बघा. हा सम्राट झाला तिन्ही लोकांचा. मित्रांनो, हे सगळं जे घडलं ती भगवंताच्या कृपेनं आणि या पद्मिनी एकादशीच्या व्रतानं बघा. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आलेला एक मोका आहे बघा. कारण 3 वर्षाच्या काळानंतर या ठिकाणी हा अधिक मास चालू झालाय आणि अधिक मासामध्ये ही पद्मिनी एकादशी, भगवंताची लाडकी एकादशी. म्हणून विश्वासानं मित्रांनो या पद्मिनी एकादशीचा आपण व्रत करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नामस्मरण नक्की करा. मित्रांनो, ही सुंदर अशी आमची कथा आवडली असेल आपल्याला तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट मात्र आम्हाला जरूर. जय हिंद, जय महाराष्ट्र.